साष्टांग करी दंडवत
देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन कासया तेचे न प्राण आपुला मारे असे न धनीवरे आपुले माहिरी मग तो श्रीहरी गीते गायन गे माय प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप महावैष्णव ज्ञानोबा यांचा 3 चरणाचा कार्तिक महोत्सव या ठिकाणी चालू आहे आणि आयोजक देखील काका समिती आणि या आयोजकाला अनुसरून त्यांच्या आयोजनाला अनुसरून शोभणारा असा काकड्यातीलच एक भूपाळी प्रकरण आहे आणि त्या भूपाळ्या प्रकरणातला शेवटचा अभंग अत्यंत सुंदर असे या ठिकाणी केले गेलेले नियोजन श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचं गाथा पारायण कीर्तन महोत्सव आयोजक काकडा आरती मंडळ आणि या कार्यक्रमाचे व्यासपीठ चालक गाथा पारायणाचे व्यासपीठ चालक श्री हरिभक्त पारायण गुरुवरे मधुकरजी महाराज मार्के यांच्या नेतृत्वाखाली पारायण होते। मृदंगाचार्य श्री हरिभक्त पारायण आदरणीय अविनाशजी महाराज बुरे तसेच टाळकरी मंडळ सोबत आलं ते लक्षात माझं गाथा पारायणाचे टाळकरी वेगळे श्री हरिभक्त पारायण प्रफुल्ल महाराज सोनवणे आदरणीय श्री हरिभक्त पारायण गोपालजी महाराज आणि आपली मंडळी या ठिकाणी आहेच इथं आदरणीय श्री हरिभक्त पारायण अत्यंत गोड वादक श्री हरिभक्त पारायण गजाननजी महाराज तसेच श्री हरिभक्त पारायण पद्माकरजी महाराज श्री हरिभक्त पारायण नितीनजी महाराज जगदीशजी महाराज श्री हरिभक्त विष्णूजी महाराज आदरणीय अनिलजी महाराज राजेंद्रजी महाराज आदरणीय सर्व महाराज मंडळी आनंदजी महाराज सोपान महाराज विनेकरी वगैरे वगैरे सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो। ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाला सहकार्य करतात तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या अत्यंत मर्यादित वेळेमध्ये मी अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करतो। सर्वच हरिभक्त मंडळी आणि माझ्या वाटेला आलेली ही आजची कीर्तनाची संकीर्तनाची सेवा आदरणीय शिलाभाऊ यांनी मला फोन केला आणि इथं आल्यानंतर तुम्हा मायबापाचा दर्शनाचा योग केला। एक प्रमाण द्यावं असं वाटतं भाग गेला शिव गेला अवघा झाला मला एवढा लांबून प्रवास करून जवळजवळ 200 किलोमीटर गाडी चालवत आलो आणि इथं आल्यानंतर प्रसन्नता वाटते। कार्यक्रम करतात पण एवढी तत्परता सुशोभीकरण सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि इथं आल्यानंतर अत्यंत सुंदर या वातावरणामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबारायचे वैभव उपकार या वारकरी संप्रदायावर ज्यांनी केले आज जवळजवळ त्यांचा सर्वांचा परिवार त्या ठिकाणी वैकुंठवासी गुरुवरे समोर बोधे बाबा आपल्या समोर उपस्थित आहेत आणि अशा या सुंदर पवित्र वातावरणामध्ये माझ्या वाटेला आलेली सेवा मी माझं परम भाग्य समजेल। अभंग ज्ञानोबा रायांचा आहे। काय निमित्त
दरवर्षी कार्तिक महिन्यामध्ये 1 महिन्याचा काकडा होतो आणि त्या निमित्तानं चालू केलेला हा उपक्रम जवळजवळ 3रं वर्ष आणि 3 वर्षापासून चालत असलेला आणि आजची माझ्या वाटेला आलेली कीर्तन सेवा ही देखील 3री. महाराज तसा तर काकडा रोज होतो. जे काही आपले हाडाचे वारकरी त्यांची संध्याकाळी चुकत नाही. वारकरी शिक्षण संस्थेत आळंदीत देखील दररोज काकडा भजन होत असतं. पण काही खेळोपाळीमध्ये मंदिरामध्ये दर महिन्याला एका महिन्याचा काकडा करतात आणि त्या अनुषंगानं आजची कीर्तन सेवा अभंग महावैष्णव ज्ञानोबा आहे. देखील तुमचे चरण निवांत राहिले मन. महावैष्णव ज्ञानोबा सांगतात, ज्ञानोबा की मी माझ्या मनाला एक स्थिरता प्राप्त झाली. वास्तविक पाहता मन हे अत्यंत चंचल आहे, पण त्याला कधी स्थिरता प्राप्त होत नाही. पण ज्ञानोबा सांगतात कशामुळे स्थिरता प्राप्त झाली, मी तो परमात्मा पाहिला. ज्ञानोबा या अभंगामध्ये एका बाईच्या भूमिकेतून बोलतात. या अभंगामध्ये ज्ञानोबा कोणाच्या भूमिकेतून बोलतात? बाईच्या. असे न धनीवरी आपले माहेरी मग तो श्रीहरी गीती गाई लगे. माय माय शब्द कोणाच्या तोंडात येतो बोलता? माय शब्द कोण बोलतो? या माय, बसा माय, जा माय, कोण बोलत? माझ्या मायबाईंच्या मुखात शोभणारी भाषा महावैष्णव ज्ञानोबा त्या भाषेचा प्रयोग करत आहेत. आईच्या मुखात शोभणारी भाषा आणि ज्ञानोबा त्याचा प्रयोग करताय. बरं, ज्ञानोबारायांना आपण काय म्हणतो? तुम्ही आपण काय म्हणता? आपण माऊली. बरं, माऊली कुणाला म्हटलं जातं? आईला. अजून माऊली कुणाला म्हटलं जातं? स्त्रियांना. अजून माऊली कुणाला म्हटलं जातं? ज्ञानेश्वर महाराजांना. अजून कुणाला? तुम्ही कुणाला म्हणतात माऊली? अहो, घरामध्ये कधी कधी वैताग आला की आपल्याला बोलावं लागतं, हो माऊली बंद करू नका. माऊली शब्दाचा प्रयोग केला जातो. महावैष्णव ज्ञानोबारायांना आपण माऊली म्हणतो. माऊली हा शब्द स्त्रीलिंगी का पुल्लिंगी? कसा आहे? स्त्रीलिंगी. ज्ञानोबाराय स्त्री का पुरुष? पुरुष. ज्ञानोबाराय पुरुष. ज्ञानोबारायांना जो शब्द वापरला गेलाय तो स्त्रीलिंगी. ज्ञानोबारायांना माऊली म्हटलं जातं. मग प्रश्न असा पडतो, ज्ञानोबाराय स्त्री का पुरुष? महाराज, माझ्या ज्ञानोबारायांना अख्खा समाज ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा जेव्हा चालतो, प्रत्येकाच्या मुखामध्ये माऊली शब्द सारखा खेळत राहतो. प्रत्येकाच्या मुखात. तिथं जातीचा विचार नाही, तिथं धर्माचा विचार नाही, तिथं देशाचा परदेशाचा विचार नाही, फक्त माऊली 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 माऊली. मग ज्ञानोबाराय नेमके स्त्री का पुरुष त्याच्यावर प्रश्न पडतो. ज्ञानोबाराय स्त्री का पुरुष हे मलाही सांगता येणार नाही. मग संतांना विचारावं लागेल. आणि संत पुरावा घेतात. महावैष्णव ज्ञानोबारायांबद्दल नाथ महाराज बोलतात, वेदशास्त्र देती
त्या ज्ञानोपारायणा आई म्हटलं की तिला काय असतात लेक. बिगर लग्नाची राहते ती बाई, बिगर लेकराची राहते ती आई. ज्ञानोपारायण नुसती बाई नाहीये, ज्ञानोपारायणला लेकर महाराज. ज्ञानोपारायणचे लेकर कोणते? अनाथाची माय, साधकांचा माय बाप, दर्शन हरे सर्वाभूती सुख योगियांची माऊली, साधकांचा मायबाप. ज्ञानोपारायण लेकरच लेकर. आणि ज्या घरामध्ये लहान लहान लेकर असतात त्या घरामध्ये खाऊला कमतरता नसते. घरामध्ये लेकर असलं की इतका खाऊ करून ठेवला असतं की नुसतं लेकरांना एवढं केलं तर आई म्हणते की बिस्किट अजून काय लागलं की दुसरा खाऊ. त्या घरामध्ये खाऊला कमतरता नाही. जी खानदानी आहे ती आपल्या लेकरांना कधी खायच्या बाबतीत कमतरता करत नाही. नाही तर काही काही अशी जड असते. लेकरू शाळेतून आलं ते म्हणायला लागलं आई भूक लागली ना भूक मला खायला दे. मग ती शेजारच्या घरी जाते म्हणते ताई एखादी पोळी आहे का? कशासाठी? माझं पोरगं शाळेतून आलं त्याला काय लागली भूक लागली. तुझ्या मुस्कळीत दिलं पाहिजे. लाज नाही वाटत? सकाळपासून मोबाईल चिवडते. जर पीठ चिवडलं असतं तर पोळ्या झाल्या असत्या महाराज. आई लेकरांना खाऊच्या बाबतीत कमतरता करत नाही. माझ्या ज्ञानोपारायणा लेकर आहेत आणि माझ्या ज्ञानोपारायणी लेकरांसाठी खाऊ तयार केला. चांगदेव महाराजांसारखे आहेत का? मग त्यांच्यासाठी चांगदेव 65 काय खाऊ घे. चांगदेव महाराजांसारखे त्यांच्यासाठी कोणता खाऊ आहे? चांगदेव 65 अमृत अनुभव. ज्यांना चांगदेव 65 कळत नाही, अमृत अनुभव कळत नाही, त्यांच्यासाठी माझ्या ज्ञानोपारायणी एक 9000 पोव्यांचा काय केलाय खाऊ केलाय महाराजांनी. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वर माझ्या महावैष्णव ज्ञानोपारायणी खाऊ केला खाऊ. ज्याला अमृत अनुभव कळत नाही, चांगदेव 65 कळत नाही, त्यांच्यासाठी काय ज्ञानेश्वरी. आणि काही काही असे पण आहेत ते म्हणतात आम्हाला ज्ञानेश्वरी कळत नाही.
मग त्यांच्यासाठी हरिमुखे म्हणा ज्यांना ज्ञानेश्वरी कळत नाही त्यांच्यासाठी हरिपाठ आणि काही काही अशीच जर येत मग तो का म्हणे ऐशी बुद्धी ज्याची त्या मुली दगड जर ते म्हणत असतील आम्हाला हरिपाठ बी कळत नाही मग तुम्हाला काय सांगावे आम्हाला बी कळत नाही ज्ञानोबरायांना आई म्हटलं गेलेले आई एवढे प्रमाण दिल्यानंतर सिद्ध झालं की ज्ञानोबराय कोण आहे आई तुमची आपली काय आई नाटक नाही करत बरं नाटक नाही पण नाटक करणारे तुम्ही आपण नाटक करणारे तुम्ही आपण का हो एखाद्या वेळेस काही तमाशा असतो कलापथक असतं काही नाटक केली जायची पूर्वी मग त्याच्यामध्ये एखादा माणूस स्त्रीची भूमिका पार्ट करायचा आणि मग तो पार्ट करत असताना त्याला कसं बोलावं लागायचं स्त्रियांच्या मुखात शोभणारी सांगून गेलो या माय बसा माय उठा माय जा माय तुम्ही थांबा माय तुम्ही थांबा जर त्याला पात्र रंगवायचं असतं तर स्त्रियांच्या मुखातली भाषा त्याला बोलावी लागते मग तसे तुमचे संतही पात्र करतात का तेही पात्र रंगवतात का अजिबात नाही महाराज माझे ज्ञानोबराय तुकोबरायांनी कधी नाटक केलं नाही आणि जर का संतांनी नाटक केलं तर जगाचं कल्याण होत नाही एका स्त्रीच्या भूमिकेतून बोलतात ज्ञानोबरायांची बरीच अभंग आहे ज्ञानोबराय स्त्रीच्या भूमिकेतून बोलताना रूप पाहता लोचनी सुख झाले पोहा विठ्ठल बरवा पोहा रूपक करत असताना ज्ञानोबराय देखील कोणत्या भाषेतून बोलतात स्त्रीच्याच भाषेतून ज्ञानोबराय बोलतायत महावैष्णव ज्ञानोबराय असताना त्यांना ही भाषा वापरावी लागते कारण जर समाजाचं कल्याण करायचं असेल समाजाला सन्मार्गाला लावायचं असेल ज्याप्रमाणे आई आपल्या लेकराला चालायला शिकवते चालायला आणि चालायला शिकवत असताना लेकराचा हात धरला त्याचा बोट धरला की मग कशी म्हणते आई हे बाळा चाल पाव 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 का बरं तिला चालता येत नाही का पण कुणासाठी करते आपल्या लेकरांसाठी त्या पद्धतीनं महावैष्णव ज्ञानोबराय एक समोरची व्यक्ती ज्या भाषेत समजेल ज्या भाषेत पटवता येईल त्या भाषेत ते सांगण्याचा प्रयत्न करतात आर राणी भरले जग आर राणी सन्मार्ग दाखवण्यासाठी संत नाही संतांचा अवतार Hey!
आपल्या मनाच्या मार्गाने जाऊ लागला. मनाच्या मार्गाने महावैष्णव ज्ञानोबा सांगतात मनोमार्ग गेला. मनाच्या मार्गाने जाऊ नका. मन बिलिंदर बरं मन एखाद मन एखाद तुमच्या अकोल्यामध्ये मन किती एकच. मग कीर्तनाच्या अगोदर यायला काय विचार करत होते तुम्ही? नाही ना, एक मन म्हणते कीर्तनालेचा आणि एक मन म्हणते घरीच मन एकच दोन एकच आहे, पण ते बिलिंदर चंचलक मन कृष्ण परमार्थी बलवत. इतकं चंचले इतकं चंचले त्याला जायलाही वेळ लागत नाही आणि यायलाही वेळ लागत नाही. इथे बसल्या बसल्या घरच्यांनी विचारलं कुठे गेले होता? कीर्तनात. कीर्तनात नसतात ते पंढरपूरले जाऊन येतात. देऊ, आळंदी, भंडारा, रामचंद्र, गोराडा, मुंबई. आणि तुम्ही अजून दिवाळीच्या परत आले की काय माहिती का? अजून माहेर आताची मन 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 एके ठिकाणी थांबत नाही महाराज. मन चंचल सांगतात माझ्या मनाला स्थिरता प्राप्त झाली अभंगाच्या पहिल्या चरणात.
महाराज याला फार थोर मोठ्यांची परंपरा लागते बरं. हो, हे आमचं वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. विठ्ठल एवढं चंचल असणार मन ज्ञानोबरायांनी सांगितलं. तरी देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. या मनाला स्थिरता प्राप्त झाली. हे फक्त ज्ञानोबराय तुकोबरायांनी म्हणावं, वाल्मिक नाही. हे ज्ञानोबराय तुकोबराय तुकोबराय म्हणतात आता कुठे झाली परमात्म्याची प्राप्ती झाली. प्रत्यक्ष भगवान परमात्मा दिसला. मग आता पुढे जायची गरज. तुका म्हणे धावा आहे पंढरी. आता पंढरीच्या पुढे कुठे जायची गरज राहिली. तिथं आपला प्रवास संपला. ज्याच्यासाठी धावपळ चालू आहे तो परमात्मा प्राप्त झाला. आम्ही यावरून निघालो. आम्ही अकोल्याला येऊन पोहोचलो. आता आमचा अकोल्याचा पुढे जायचा प्रवास थांबला. आणि कीर्तन झाल्यावर पुन्हा म्हणजे जे आपलं निश्चित जे ठिकाणे हळूहळू डाळे डाळे येतुलेनी मार्गाची बळी निश्चित आहे. एकदा काहीतरी निश्चित करून घेतलं आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचंय. मग निश्चयाचे बळ आपला निश्चय झाला. महावैष्णव ज्ञानोबराय सांगतात आता माझ्या मनाची धाव खुंटली. आता माझ्या मनाला कुठं जायची गरज. कशाचा परिणाम. मी भगवंताला पाहिलं. ज्ञानोबरायचे बरेच अभंग आहेत. रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी. मी परमात्म्याला पाहिलं. मला काय प्राप्त झालं. सुख प्राप्त झालं. गोपिका म्हणतात पाहिला पाहिला नंदाचा नंद केले. मी भगवंताला पाहिलं. माझ्या मनाला वेधून घेतलं. आता माझ्या मनाला कुठं दुसरीकडे भटकायची गरज नाही. हो बरोबर. एकदा का परमात्मा भेटला. मग परमात्मा भेटला का परमात्म्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही देखील बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. का? कारण त्याचा सारखा शक्तिमान या जगात दुसरा कोणी. हरी ईश्वर सर्वभूताना. भगवान स्वतः सांगतात गीतेत गतिव्रता सर्वसाक्षी निवास शरणं प्रभव प्रलयस्थानं निधानं बीजमव्ययं कर्तुं अकर्तुं अन्यथा कर्तुं शक्ती माझ्याते. आकाशी सर्वत्र वसावे वायुने नाव भोगी नसावे. पावके 10 वर्षावे जळे पर्वती वैसकान सांडावी. समुद्र
रेखा ओलांडावी. भगवान परमात्मा म्हणतात माझ्याकडे कर्तुम अकर्तुम शक्ती माझ्याकडे. कर्तुम कशाला म्हणतात, अकर्तुम कशाला म्हणतात. गोस्वामी तुळशीदास वर्णन करतात महाराज. बिनु पद चलई सुनई बिनु काना करवे कर्म करई विधी नाना आनंद रहित सकल रस भोगी बिनु बानी बढ़ता बढ़ जोगी. बिनु पद चलई सुनई बिनु काना कर बिनु कर्म करई विधी नाना आनंद रहित सकल रस भोगी बिनु बानी बढ़ता बढ़ जोगी. बिनु पद चलई भगवंताला पाय नाही तरी चालतो. बिनु पद चलई भगवंताकडे कोणत्याच राजकारण्यांचं पद नाही तरी माझा परमात्मा काम करतो. कर बिनु कर्म करणे विधी नाना. देवाला हात नाही महाराज तरी काम करतो. काय काम केले यादी दिली. अरे उंच नीच काही इष्ट भाव दाशी पुत्र कन्या विद्राच्या पक्षी सर्व रूप लागे रोहिलाचा संगे कविराच्या मागे शेले सजन कसाया विपू लागे मास मायाचा उट्यास करू लागे नरळी सोनारा घर फुकू लागे चोख्या नळ्या संगे ढोरी ओळी वैनी उघडादार हाका संतांच्या घरी राबणारा माझा जगाचा त्याची यादी दिली. काय काय काम केले संपूर्ण यादी पाहिजे महाराज. भक्ती सुखे लाचावला नीच कामे करू लागला. भगवान परमात्मा हा सर्व शक्तिशाली सर्व ठिकाणी पोत भरलेला आहे. जग त्याच्या सत्तेनं चालतं महाराज. अही झाले शरीर कोणाची आस कोण बोलवे देखवे ऐकवी एक हयाचे भजन चुको. महाराज तुम्हाला आपल्याला चालवणारा परमात्मा आहे. रात्री झोपवणाराही परमात्माचे.
आणि सकाळी उठवणारा देखील कोण आहे? एकानं सांगितलं, एक म्हटला नाही महाराज मी माया माया झोपतो पण मी म्हटलं का रे तू जर तुझ्या झोपतो मग तुला सकाळी उठवते कोण? तो म्हटला मला माई माय उठवते. असं तुला ती माय उठवते मग तुझ्या माईला कोण उठवते रे? म्हणे माया बाप. मग मी म्हटलं तुला तुझी माय उठवते तुझ्या मायला तुझ्या बाप उठवतो मग तुझ्या बापाला उठवायला का माया बाप येतो? नाही महाराज, जर भगवंतानं ठरवलं तर आपली सकाळ नाही तर कायमची संध्याकाळ. सगळ्या ठिकाणी पोत भरला ज्याच्या सत्तेनं जग चालतं. तुझी तुझी म्हणे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा माझा भगवान परमात्मा समर्थ तर सर्व शक्तिशाली आणि असा परमात्मा ज्ञानोबराय म्हणतात. मी त्या भगवंताची नुसती चरण पाहिली देखील तुमचे चरण निवांत राहिले. भगवंताच्या चरण पाहिल्याबरोबर मनाला काय प्राप्त झाली? विश्रांती प्राप्त झाली. परमात्मा दिसला. एखाद्या सासरवासीन स्त्रीला जर का मायेचं पुत्र दिसलं, पुत्र आमचे बाबा सांगायचे पुत्र दिसलं मायेचं पुत्र तर ती म्हणते माय माया मायाचं पुत्र माय मायाचं पुत्र माय पुत्र. अरे टाक तुकडा कुत्र्याने. कुत्रा काय लागतो? तुकडा. मायेचा पुत्र दिसल्याने काढत होतो पण प्रत्यक्ष महावैष्णव ज्ञानोबराय म्हणतात मला मायेचं भेटलं, मला मायेचं कोणी घ्यायला आलं आणि त्याचा आनंद काय ते अभंगाच्या दुसऱ्या Oh
श्री हरी गीती गायन गे माय. माहेराचं कोणीतरी भेटलं किंवा आता आपल्याला माहेराला जायचंय. बरं माहेर कोणाला असतो? तुमच्याकडे माहेर कोणाला? माहेर कोणाला? बायांना. मग सासर कोणाला? आणि माणसाला काय असतं? माहेराचा आनंद सर्वात जास्त कोणाला असेल तर हक्क नवऱ्याच्या इष्टतेवर दाखवतील, पण प्रेम कुठं करतील? मा वैष्णव ज्ञानोबा आपल्या माहेराबद्दल बोलत आहेत. आत्ताची मुलगी माहेरावर प्रेम करते. माझे ज्ञानोबा आहे देखील, पण माझ्या ज्ञानोबाईचं माहेर वेगळे आणि आपल्या व्यवहारिक जीवनातलं माहेर वेगळे. व्यवहारातली पोरगी माहेरावर प्रेम करते इथलं नाही सांगत. आमच्याकडे लग्न आपल्या साखरपुडा झाला की साखरपुड्यामध्ये आमच्याकडे मुलीला एक गिफ्ट दिलं जातं. आमच्याकडे साखरपुडा झाल्यावर आणि साखरपुड्यात ते गिफ्ट दिलं. साखरपुडा झाला की त्यांचं कुठं पोचले, केले, जेवले, झोपले, इतकं चालतं. गुलू 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 इतकं गुलू गुलू चालतं महाराज. 6 महिने अगोदर साखरपुडा झाला. 6 महिन्यानंतर दुसरे 2 मोबाईल नवीन आले असते. इतकं गुलू 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 चाललं. 6 महिन्यापर्यंत ज्याच्यासोबत गुलू गुलू केलं आता त्याच्यासोबत जायची काय आली वेळ आली. मोठ्या थाटात लग्न वगैरे लागलं. पाहुणे रावळे पंगत मोठ्या नाचून कुठून डीजेवर लग्न लागलं आणि मग डीजे नाचणं कुठलं झालं. जेवायचा कार्यक्रम झालं. मग एक कार्यक्रम सुरू होतो तो रडायचा. काय म्हणतात रडायचा कार्यक्रम. इतकी रडते पोरगी, इतकी रडते, इतकी रडते. बापाच्या गळ्यात पडून रडेल, आईच्या गळ्यात पडून रडेल. सर्व तिची समजूत काढतात. तिला गाडीवर बसवायला जातात. मग ती पोरगी म्हणते बाबा मी नाही जात. जात नाही. हा मंडप कुणासाठी दिला? ही पंगत कुणासाठी? हे पाहुणे रावळे. ती म्हणते मी जात नाही. त्या बापाला मी टेन्शन येते. पोरी तुला 6 महिन्यापासून मोबाईल घेतला. इतकं गुलू 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 चाललं. तुला बैठक रूम उरला नाही, तुला किचन फुरलं नाही, तुला जिना उरला नाही, तुला संडास बाथरूम दिली का म्हटलं. आणि आता जायची वेळ आली. आता का जात नाही? आता तिचं माहेराबद्दल काय निर्माण झालं? प्रेम निर्माण झालं. हो महाराज, माहेराबद्दल जरी आता प्रेम निर्माण झालं पण कालांतरानं तिचं माहेरबद्दलचं प्रेम काय होतं? कमी. तिकडे गेली, 1-2 वर्ष राहिली, 1-2 लेकरू झालं की आता तिचं प्रेम कशाला आलं? एकदा आईनं फोन केला, बेटा तुझे बाबा सारखा तुझा ध्यास करताय. 2 दिवसापासून त्यांनी अन्न पाणी सोडून दिलंय. तू आता एक काम कर, लवकरात लवकर तुझ्या बाबांना भेटायला. पोरगी म्हणते नाही ना आई, कसं काय? पोरांना शाळेत न्यावं लागतं, त्यांचा डबा करून द्यावा लागता. का काही बाबा बोलतात का? नाही ना बेटा बोलणं. मग जाऊ दे ना, आता पण यावंच लागेल. आणि तेव्हा पण माहेरावरचं प्रेम कमी झालं. महावैष्णव माझे ज्ञानोबाराय म्हणतात, माझं इकडे तिकडे नाही. संतांचं प्रेम पात्र कधी बदलत नाही महाराज. प्रेम पात्र बदलतं ते आपलं बदलतं. संतांचं कधी प्रेम पात्र बदलत नाही. म्हणून केवळ भगवंताचे पाय धुतले, काठोड होतं काठोड. शबरीनं रामाचे पाय धुतले, तिथं काठोड नव्हतं, तिथं पात्रच नव्हतं. पण खरं सांगू, शबरीकडे पात्रता होती.
सापडतील, पण पात्रता आपल्याकडे नाही, त्या शबरीकडे पात्रता होती. माझा भगवान परमात्म्याबद्दलचं प्रेम पात्रतांचं कधी बदललं. म्हणून महावैष्णव ज्ञानोबाने सांगतात, माहेर कोणतं? त्या पंढरपुराकडे बोट दाखवला आणि फक्त एकाचं नाव घेतलं नाही, माझं सर्वस्व पंढरपुरात अभंगाच्या शेवट सगळे गोतमाने
आपल्याच गावातील साबळे म्हणून आमच्या मुक्ताईनगरला असतात, त्यांना कळालं आले भेटायला. मला माहीत नव्हतं ही आणणार होते असं. त्यातल्या त्या ठिकाणी शेषराव महाराज त्यांची उपस्थिती, जे कौंडण्यपूर त्या मंदिरातले ट्रस्टीत ते सदस्य म्हणून आहे, चांगल्या स्थानावर तेही माझ्या कीर्तनाला माझ्या आळंदीकर सर्व संत मंडळींच्या चरणी नतमस्तक होतो. सकळे गोत माझे पंढरीशी जाण, बाप महादेव विठ्ठलाचे ज्ञानोबा म्हणतात, माझं संपूर्ण गोत जर कुठं असेल ते पंढरपुराला. पांडुरंग पिता, राई, रखमाई, माता
हो पुंडलिक बंधू आहे आणि चंद्रभागा माझी म्हणून ज्ञानोबाराय आपलं प्रेम प्रगट करतात. जाईन गे माय तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया. त्या ठिकाणी गेल्यानंतर महाराज तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची. जीवनामध्ये एकदा जीवनात साक्षात्कार झाला पाहिजे आणि जर तो साक्षात्कार करून घ्यायचा असेल तर कुठं जावं लागेल? ज्ञानोबाराच्या दरबारातच जावं लागेल. भगवान पंढरीनाथांच्या दरबारात जावं लागेल. जर प्रत्यक्ष देव पाहायचा असेल एकदा ज्ञानोबारायांचा पालखी सोहळ्यात सहभागी व्हा. आनंद तेथीचा अत्यंत आनंद जर कुठं असेल वैष्णव ज्ञानोबारायांच्या पालखी सोडा आणि ज्ञानोबारायांसोबत जर पंढरपुराला गेले महाराज मग आनंदाला पारावार नाही. कशासाठी जायचं? त्या ठिकाणी त्या भगवंताला भेटण्यासाठी. भगवंताला अत्यंत सुंदर तुम्हा आपल्याला नरदेह दिलेला आहे. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलायला. इंद्रिय प्राप्त झालं नाही मग काय करावं? तुम्ही ऐकाले कान माझ्या डोळ्याचे डोळे तुम्ही घ्या रे सुख त्या पंढरपुरामध्ये जा. ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्यात सहभागी व्हा आणि भगवंताच्या दर्शनाला गेल्यानंतर आजी संसार झाला देखील तो परमात्मा पाहिल्याबरोबर ज्ञानोबाराय म्हणतात माझ्या मनाला काय झाली? स्थिरता प्राप्त झाली. देखील तुमचे चरण निवांत राहिले म्हणून कासया ते जीव प्राण आपुला गे माय ज्ञानेश्वर. झालेली सेवा भगवान पंढरीश परमात्मा आदिशक्ती मुक्ताबाई जगद्गुरु तुकोबाराय श्री संत जगानंद गजानन बाबा यांच्या चरणी अर्पण करतो. तुम्ही मायबाप या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देत असताना एक महत्वाची सूचना आणि वारकरी संप्रदायाचा एक छोटासा मेसेज. महत्वाची सूचना या ठिकाणी अशी, इथं आल्यानंतर मी पत्रिका वगैरे पाहिलं जगद्गुरु तुकोबारायांचं गाथा पारायण तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. कारण सध्या पारायण राहिलेच नाही. जिकडे तिकडे काय चालू आहे? कथा. आई मी आता कथा करूनच येतोय बाबाजी, कथा करूनच येतोय. वर्षातल्या म्हणजे महिन्यातून 1-2 भागवत कथा रामकथा चालूच आहे, त्याच्यात बदल नाही. पण बहुतेक पूर्वी ज्ञानेश्वरी पारायण जगद्गुरु तुकोबारायचं गाथा पारायण होत राहायचं प्रत्येक सप्ताहामध्ये. आता मात्र ते दिसत नाही. म्हणून एक उपक्रम चालू केलेला आहे. गेल्या 4 वर्षापासून जगद्गुरु तुकोबाराय ज्या ठिकाणी गाथा जन्माला आला श्री क्षेत्र भंडारा डोंगर या ठिकाणी दरवर्षी, आता 4थं वर्ष, दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये जगद्गुरु तुकोबारायचं गाथा पारायण होत असतं. सर्व आपले वारकरी शिक्षण संस्थेतील शिक्षक मंडळी त्यांची कीर्तन असतात आणि मोठ्या प्रमाणात दरवर्षी गीता जयंतीच्या दिवशी गाथा पारायणाची सुरुवात होते.
भंडारा डोंगरावर आणि दरवर्षी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची सुरुवात होते. श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची, ते म्हणजे अमावस्या, बैलपोळा. ज्या दिवशी बैलपोळा असतो त्याच दिवशी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण पंढरपुरात, आणि ज्या दिवशी गीता जयंती असते त्याच दिवशी भंडारा डोंगरावर जगद्गुरु तुकोबरायांचं गाथा पारायण. तर तुम्हाला विनंती, जर शक्य झालं त्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थिती द्या, अशी मी तुम्हाला एक विनंती वजा सूचना करतो. तसेच एक वारकरी संप्रदायाचा संदेश, कंठी मिरवा तुलसी व्रत करा हेवासी, मनवा हरीचे दास तुका म्हणे मजे